विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकवार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो धडा सुरू केलेला आहे संभाव्यता, याचा सर्व संच 5.4 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण आज संपवणार आहोत आणि त्याचप्रमाणे हा धडा देखील या ठिकाणी आपला संपणार आहे. ओके, तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जो पहिला टॉपिक आपला आहे ज्यावरती आपला सर्व संच 5.4 आधारित आहे तो आहे बघा घटनेची संभाव्यता. ओके, आणि याच्यावरती एक प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असतो, तर लक्षात ठेवा की घटनेची संभाव्यता म्हणजे काय. आता संभाव्यता म्हणजे तुम्हाला माहिती आहे शक्यता, बरोबर का. तर घटनेची संभाव्यता कशी काढायची, तर काय म्हटलंय बघा गणिती भाषेत. ओके, काय म्हटलंय गणिती भाषेत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात. ती पुढील सूत्र वापरून किंवा शतमानात दर्शवतात. ओके, आता हे सूत्र पाहायच्या आधी एक गोष्ट सांगतो, संभाव्यता कशी असते. संभाव्यता कशी असते हे सांगतो एकदा. ओके, तर लक्षात ठेवायचं कोणत्याही घटनेची संभाव्यता, हे लय महत्वाचं आहे. याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे बोर्डाच्या पेपरला 1 मार्कासाठी. घटनेची जी संभाव्यता आहे, ओके, घटनेची संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. 0 ते 1 च्या दरम्यान असते. बरोबर का. घटनेची संभाव्यता नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. त्यानंतर घटनेची संभाव्यता ही 0% ते 100% च्या दरम्यान असते. ओके, 0% ते 100% दरम्यान असते. तुम्हाला जर मी म्हटलं काय म्हटलं की 0.99, त्यानंतर 0.2, 0.03 आणि 1.4 या सगळ्यांपैकी संभाव्यता कोणती नाहीये, संभाव्यता कोणती नाहीये, तर तुम्हाला हे माहित आहे की आपली जी संभाव्यता असते ती 0 ते 1 च्या दरम्यान असते. ओके, म्हणजे 0 पण असू शकते किंवा 1 पण असू शकते. त्यांच्यामध्ये 0 पासून 1 च्या मध्ये, म्हणजे 0 पासून 1 च्या मध्ये आपली जी असते संभाव्यता असते. समजली इथपर्यंत. मग याच्यापैकी 0 ते 1 च्या दरम्यान कोण नाहीये, तर हा म्हणजे ही आपली संभाव्यता नाही. समजली इथपर्यंत. किंवा मी असं म्हटलो की 20%, 10%, 0%, बरोबर का, आणि म्हटलो 110%. काय म्हटलो 110%. तर याच्यापैकी आपली संभाव्यता कोणती नाहीये, तर लक्षात ठेवायचं आपली संभाव्यता एक तर 0 ते 1 मध्ये असते किंवा 0% ते 100%च्या मध्ये असते. आता 110% 100च्या पुढे गेला म्हटल्यानंतर ही घटनेची संभाव्यता नसणार आहे. समजलं इथपर्यंत. पेपरला जर प्रश्न आला तर काय तर्क लावायचा आहे, जी घटनेची संभाव्यता असते ते 0 आणि 1 च्या मध्ये असते. म्हणजे 0 पण असू शकते, 1 पण असू शकते किंवा त्यांच्यामध्ये, किंवा 0% ते 100%च्या मध्ये असते. म्हणजे 0% पण असू शकते, 100% पण असू शकते त्यांच्यामध्ये. ओके, आणि अजून एक गोष्ट सांगतो, जर घटनेची संभाव्यता काढायची तर आपल्याला हे जे सूत्र आहे ते लय महत्वाचं आहे. काय म्हटलंय बघा, एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस असेल. आता नमुना अवकाश शिकवला मी सर्व संच 5.1 पासून ते 5.3 पर्यंत नमुना अवकाश शिकवला, आणि त्याच्यामध्ये ए ही प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता. ओके, समजा मला काय सांगितलं, एक घटना आहे ए. कोणती घटना आहे ए. ओके, घटना आहे ए, काहीतरी आहे बघा घटना आहे, आणि ए मध्ये आलेत काहीतरी आलेत 5 संख्या, बरोबर का. आणि मला काय करायचं, हिची संभाव्यता काढायची, आणि मला माहित आहे की नमुना अवकाशामध्ये किती संख्या आहेत, तर नमुना अवकाशामध्ये 10 संख्या आहेत. तर हिची जी घटनेची संभाव्यता असते ती असते बघा P ऑफ ए इज इक्वल्स टू N ऑफ ए भागिले N ऑफ एस. समजलंय. म्हणजे काय, ए ची संभाव्यता, P म्हणजे प्रोबॅबिलिटी. ओके, ए ची संभाव्यता, घटना बी असते तर इथं बी असता, इथं घटना सी असते तर इथं सी असता. हे सूत्र लक्षात ठेवायचं. काय, ए ची संभाव्यता बरोबर ए च्या घटकातील संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या. ओके, मग किती आहे बघा, N ऑफ ए किती आला होता 5 भागिले N ऑफ एस किती आला 10. तर 5 1 5, 5 2 10. याची जी संभाव्यता आली ती किती आली 1/2. समजली इथपर्यंत. ओके, अशा प्रकारे तुम्ही संभाव्यता काढू शकता. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, हे जे सूत्र आहे ते काय आहे, P ऑफ ए. P चा अर्थ होतो संभाव्यता. ए ची संभाव्यता बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या. म्हणजे काय, P ऑफ ए बरोबर N ऑफ ए भागिले N ऑफ एस. ओके, समजा घटना ए आहे म्हणून या दोन्ही ठिकाणी ए दिसतो तुम्हाला. घटना जर बी असेल तर ए च्या ठिकाणी फक्त बी टाकायचा, बरोबर. ए च्या ठिकाणी फक्त बी टाकायचा, आणि खाली N ऑफ एस आहे तसाच, N ऑफ एस आहे तसंच. समजली इथपर्यंत. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची. ओके, एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपली जी संभाव्यता आहे ते 0 ते 1 च्या दरम्यान असते. आपली जी संभाव्यता आहे ते 0% ते 100%च्या दरम्यान असते. ओके, आणि फॉर्म्युला आता आपण बघितला P ऑफ ए बरोबर N ऑफ ए भागिले N ऑफ एस. ओके,
समजलंय? तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हा अंक नेहमी लहान असतो, हा अंक नेहमी लहान असतो आणि हा अंक नेहमी मोठा असतो. ओके, हा अंक नेहमी वरचा लहान असतो आणि खालचा नेहमी मोठा असतो. म्हणजे वरती एन ऑफ ए असू दे, एन ऑफ बी असू दे, एन ऑफ सी हा नेहमी छोटा असेल आणि खालचा नेहमी मोठा असेल. जर उलट झालं, वरती मोठी संख्या आली, समजा असं सांगितलं भाऊ मी तुम्हाला 1/4, 2/5, 3/6 आणि काय म्हटलो 6/5. ओके, याच्यापैकी संभाव्यता कोणती नाहीये तुम्हाला माहित आहे. वरती लहान संख्या आणि खाली मोठी संख्या आली, ओके, तर ती संभाव्यता असणार. पण जर वरती मोठी आली आणि खाली लहान आली तर ती संभाव्यता नसणार. तर इथं वरती लहान आहे म्हटल्यानंतर संभाव्यता, इथं वरती लहान आहे म्हटल्यानंतर संभाव्यता, इथं पण वरती लहान आहे म्हटल्यानंतर संभाव्यता. पण इथं बघा, वरती मोठी संख्या आणि खाली छोटी संख्या आली, ही संभाव्यता नाही. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. संभाव्यता 0 ते 1 मध्ये असते, संभाव्यता 0% ते 100%च्या मध्ये असते. म्हणजे या दोघांपैकी पण असू शकते, त्यांच्यामध्ये पण असू शकते. आणि याच्यामध्ये जर सूत्रामध्ये लक्षात ठेवलं तर वरची संख्या नेहमी लहान आणि खालची संख्या नेहमी मोठी असते. ओके, हे सूत्र लक्षात ठेवायचंय, लय महत्वाचं आहे. याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. घेतलाय? ओके, आता याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, एक मिनिट. ओके, घ्या याचा पण स्क्रीनशॉट काढून पटापट. घेतलाय? आता वळे आपल्या सराव संचाकडे, सराव संच 5.4 कडे. ओके, सराव संच 5.4 काय आहे बघा. 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 कॉईन घ्यायचे, फेकायचे आणि काय जे पडेल का त्याच्यामध्ये 2 घटना दिल्या, त्यांची संभाव्यता आपल्याला काढायची. तर सगळ्यात पहिला आपण नमुना अवकाश लिहू. ओके, काय लिहू? नमुना अवकाश. आता तुमच्या तोंडपाठ असेल नमुना अवकाश. 2 नाणी फेकली तर काय असतंय? जर 2 नाणी फेकली तर काय असतंय? एक तर असं होईल का दोन्ही छापे भेटतील, किंवा पहिला छापा दुसरा काटा, किंवा पहिला काटा दुसरा छापा, किंवा दोन्ही काटे. याच्या पलीकडे जाणार नाही. हा नमुना अवकाश मी सराव संच 5.2च्या बेसिक मध्ये सांगितला, सराव संच 5.3 मध्ये देखील सांगितला. एन ऑफ एस किती आला? 1 2 3 4. किती आला? 4. म्हणजे 2 नाणे फेकल्यानंतर नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती आहे? 4 आहे. ओके, त्यानंतर घटना क्रमांक ए. ओके, आता इथं नाव दिलंय का बघा. ए नाव दिलंय का? घटना ए, घटना बी नाही. मग आपल्या मनाने घ्यायचं. ओके, आपल्या मनाने इला ए नाव द्यायचंय, बी नाव द्यायचंय, तिसरी असली तर सी द्यायचंय, चौथी असली तर डी द्यायचंय, आणि ते पण कॅपिटल मध्ये. आता इथं बघा, पहिली घटना ए, घटना क्रमांक ए. काय आहे घटना ए? कमीत कमी एक छाप मिळणे. कमीत कमी एक छाप मिळणे. मग ए बरोबर कमीत कमी हा कन्सेप्ट मी शिकवला. कमीत कमी एक म्हणजे एक तर पाहिजेच. एक नंतर 2 आला तर चालतो, 3 आला तर चालतो, पण 1च्या खाली नको. 1 आणि 1च्या पुढं कमीत कमी म्हणजे. मग कमीत कमी एक आहे का? आहे. 2 आहे, चालतात. एकच पाहिजे होती, 2 भेटल्या, चालतात ना. इथं ST चालेल, इथं TH चालेल, इथं TT आहे, चालेल का? नाही. कमीत कमी एक तरी पाहिजे. इथं एक पण नाहीये. म्हणजे एन ऑफ ए किती आला? एन ऑफ ए आला आपला 1 2 3. एन ऑफ ए किती आला? 1 2 3 म्हणजे 3. त्यानंतर मग काय बरं, आपल्याला काय करायचंय? प्रत्येकाची संभाव्यता काढायची. संभाव्यता. ओके, संभाव्यता काढायची आता याची. मग मला सांगा, ए ची संभाव्यता काय असेल? पी ऑफ ए. पी म्हणजे संभाव्यता ए ची, बरोबर ए च्या घटकातील संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या, एन ऑफ एस खाली. ओके, मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए किती आला बघ? एन ऑफ ए आलाय आपलं 3. एन ऑफ ए आलाय 3 आणि भागिले एन ऑफ एस किती आलाय? तर एन ऑफ एस आलाय आपला 4. एन ऑफ एस किती आलाय? 4. ओके, म्हणजे ही झाली या घटनेची संभाव्यता. ओके, ए घटनेची संभाव्यता किती आली? 3/4. काही अडचणीत पर्यंत नाही. आता नंबर 2. नंबर 2 कडे वळूया. नंबर 2 काय आहे? एकही छाप न मिळणे. घटना क्रमांक किती? 2. तिला आपण घटना बी नाव द्यायचंय. ओके, घटना बी. एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे. ओके, एक पण छाप नाही पाहिजे. म्हणजे नुसते काटेच काटे. नुसते काटे कुठे? इथं एक पण छाप नाहीये.
ओके, बाकी ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही एक तरी छाप आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, एक पण छापा नाही पाहिजे. मग एन ऑफ बी किती आला? एन ऑफ बी बरोबर किती आला बळ? 1. ओके, मुलं असं पकडतील 1 आणि 2, नाही रे भाऊ, हा पूर्ण 1 आहे, हा पूर्ण 1 आहे, 1 2 3 4, समजलं? तर एक पण छापाने असे किती आहेत? 1 आहे, तर याची संभाव्यता आपण काढू. ओके, तर याची संभाव्यता आपण इथं काढूया, इथं दिसत असेल तुम्हाला आता. ओके, द साईडला याचं उत्तर मी इथं लिहित आहे. काय बरं? ए ची संभाव्यता तर पी ऑफ ए, बी ची संभाव्यता तर पी ऑफ बी, बरोबर? ओके, जिथं ए तिथं बी टाकायचं भागिले एन ऑफ एस, बरोबर? एन ऑफ बी किती आलाय बा? पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी किती आला? 1 भागिले एन ऑफ एस किती आलाय? 4. एन ऑफ एस किती आहे? 4 आणि एन ऑफ बी किती आहे? 1, म्हणजे बी ची संभाव्यता किती आली? 1/4. समजले इथपर्यंत? शेवटी उत्तर कसं लिहायचंय बघा आता. शेवटी उत्तर कसं लिहायचं? म्हणून घटना ए ची संभाव्यता, घटना ए ची संभाव्यता 3/4 व घटना बी ची संभाव्यता ओके 1/4 इतकी आहे. 1/4 इतकी. आता मुलं म्हणतील सर मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे, आम्हाला कसं काय समजणार? तर लक्षात ठेवायचं, ज्या घटना तुम्हाला दिल्या होत्या त्यांची जी संभाव्यता आली का, त्यांची जर बेरीज केली आणि तुम्हाला जर 1 भेटलं तर समजायचं उत्तर बरोबर आहे. बघा, समजा 3/4 हे करायची गरज नाही, पण बरोबर उत्तर आहे की नाही चेक जर करायचं तर करायचं. 3/4 मध्ये आपण 1/4 काय करू? ऍड करू. दोघांचा बेस सेम आहे म्हटल्यानंतर एक कॉमन बेस घेऊ. वरती बघा 3 आणि 1 किती? 4, 4 1 4, उत्तर आलं 1. ओके, जर जितक्या घटना दिल्या, 3 घटना द्या उद्या 4 घटना, सगळ्यांची बेरीज केली आणि 1 उत्तर भेटलं, तर ते उत्तर तुमचं बरोबर आहे. ती तुमची संभाव्यता आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. घेतलाय? याचं देखील घ्या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 कडे बघा. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? काय म्हटलंय? 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 फासे एकाच वेळी टाकायचे आणि खालील घटनांची आपल्याला काय करायची? संभाव्यता काढायची. आता तुम्हाला माहिती आहे 2 फासे टाकले तर आपल्याला नमुना अवकाशामध्ये किती घटक भेटतात? तर 36 भेटतात. किती भेटतात? 36. ओके, तर आपण सगळ्यात पहिले नमुना अवकाश लिहूया. 2 फासे टाकल्यानंतर जो नमुना अवकाश भेटतो तो लिहूया. ओके, नमुना अवकाश. 2 फासे भेटल्यानंतर ओके किती भेटल? 1 1 पासून कुठपर्यंत? 1 6 पर्यंत. 1 1, त्यानंतर 1 2, 1 3, त्यानंतर 1 4, त्यानंतर 1 5, त्यानंतर 1 6. ओके, त्यानंतर 2 1, 2 2, 2 3, असं 2 6 पर्यंत. ओके, हा नमुना अवकाश पेपरमध्ये लिहिणं गरजेचं आहे कारण की त्याला मार्क भेटतात. 2 6 नंतर 3 1, 3 2, 3 3, ओके, अशा प्रकारे 2 फासे जर एकाच वेळी टाकले, 2 फासे तर नमुना अवकाश भेटतो. आता मुलं म्हणतील हे आलं कुठून सर? तर लक्षात ठेवायचं सराव संच 5.3 मध्ये हे एकदम डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा कारण की तो देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मी हे एकदम बेसिक, एकदम डिटेलमध्ये आणि चांगल्या प्रकारे सांगितलं. तर किती बघा, यस किती आलाय? एन ऑफ यस बरोबर 36 येतील. किती येतील? 36. ओके, 2 फासे जर टाकले तर असा तुमचा नमुना अवकाश आला पाहिजे. त्यानंतर
ज्या घटना तुम्हाला दिल्या त्यांची संभाव्यता काढायची. घटना क्रमांक ए काय आहे बघा, घटना क्रमांक ए. ओके, घटना क्रमांक ए काय आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, बेरीज कमीत कमी 10 असणे. बेरीज कमीत कमी 10 असणे. सराव संच 5.3 मध्ये आधीच आपण हा प्रश्न सोडवलाय, फक्त आता इथं संभाव्यता काढायची. बेरीज कमीत कमी 10. ओके, कमीत कमीचा अर्थ समजतोय का? ओके, म्हणजे 10 तर पाहिजेच, 10च्या पुढे पण चालते, पण 10च्या मागे नको, कारण की कमीत कमी 10 पाहिजे. ओके, मग कमीत कमी 10 कुठे आहे बरं? कमीत कमी 10 कुठे आहे? इथं बघा, 1 आणि 1 2 वरचे पृष्ठभाग बघा, 1 आणि 1 2 वरच्या पृष्ठभागावरील अंक आपल्याला जोडायचे, बेरीज करायची, ती 10 भेटली पाहिजे कमीत कमी. तर इथं 1 आणि 1 2 भेटतो, इथं 1 आणि 2 3. ओके, तर इथं 1 आणि 6 7 शेवटपर्यंत गेलो तर म्हणजे पहिल्या लाईनला नाही भेटणार. तुम्ही दुसऱ्याला करून पाहू शकता, दुसऱ्याला पण नाही भेटणार, तिसऱ्याला पण तुम्हाला नाही भेटणार. चौथ्यापासून सुरुवात होईल बघा. चौथ्यामध्ये जर 4 आणि 1 5, 4 आणि 2 6, 4 आणि 3 7, 4 आणि 4 8, 4 आणि 5 9, 4 आणि 6 किती होतात? 10. 4 आणि 6 किती होतात? 10. त्यानंतर 4 आणि 6 10 झाल्यानंतर 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, 5 आणि 3 8, 5 आणि 4 9, 5 आणि 5 10. ओके, 5 आणि 5 10. त्यानंतर 5 आणि 5 च्या पुढे 5 आणि 6 11 होतात. मुलं म्हणतील मग आपल्याला 10 पाहिजे, तुम्ही 11 का घेतला? तिथं असं म्हटलंय, कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. कमीत कमी किती? 10. मग 10च्या पुढची 11 संख्या पण चालते. ओके, तर 5 6. त्यानंतर इथं नाही भेटत, इथं नाही भेटत, इथं बेरीज नाही. इथं 6 4 6 5 6 6, 6 4 6 4, नंतर 6 5 आणि 6 6. एन ऑफ ए किती आला बघा? 1 2 3 4 5 6. किती आला? 6. पण आपल्याला काय करायचंय? एच्या घटकातील संख्या काढायच्यात का नाही? एची संभाव्यता काढायची. मग एची संभाव्यता काय आहे? पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. ओके, हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा तुम्ही. ओके, तुम्हाला इथून पुढे लागेल. म्हणून पुढे गेलो तर एन ऑफ ए किती आलाय? एन ऑफ ए आलाय 6 भागिले एन ऑफ एस किती आलाय? 36. ओके, तर इथं उत्तर सोडून द्यायचं नाही. 6 आणि 36 6च्या पाड्यात कट करायचं. 6 1 6, 6 6 36 म्हणजे 1 भागिले 6. ओके, 1 भागिले 6 म्हणजे पी ऑफ ए किती आला? इथं पी ऑफ ए आलाय आपला 1 भागिले 6. ते पुढच्या याच्यावर लिहितो आता मी, इथं जागा नाही आहे म्हणून ए ची संभाव्यता किती आली? 1 भागिले 6. ओके, नंबर 2 घटना क्रमांक बी. घटना क्रमांक बी काय आहे? पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. ओके, अंकांची बेरीज 33 असणे. बर, मग मला सांगा, आता आपण बघितलं की शेवटच्या अंकाची जर बेरीज केली तर 6 6 12 भेटतो, बरोबर? आणि 12 हा 10च्या पुढे म्हणून आपण तो इथं घेतला, पण आपल्याला सांगितलं आता बेरीज 33. तर 33 बेरीज येईल का? तर नाही. म्हणजे अशी कोणतीच संख्या नाही पृष्ठभागावरती ज्यांची बेरीज 33 येईल. म्हणजे एन ऑफ बी किती आला? एन ऑफ बी डायरेक्ट आला आपला 0, बरोबर का? आपण काय करू, इथंच त्याची संभाव्यता काढून घेऊ आता साईडला, कारण की आपल्याला खाली जागा पाहिजे. तर एन ऑफ बी नंतर याची संभाव्यता पी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. ओके, तर पी ऑफ बी इज इक्वल्स टू 0 भागिले एन ऑफ एस किती? 36. एन ऑफ बी 0 आलाय, 0. ओके, तर मग मला सांगा 0 भागिले 36 किती असतो? 0 भागिले 36 असतो 0. ओके, म्हणजे बी ची संभाव्यता आली 0, बरोबर का? आता शेवटचं आहे आपला. ओके, या प्रश्नाचा शेवटची घटना काय म्हटलंय? पहिल्या पाशावरील अंक दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. काय म्हटलंय? पहिल्या घटना क्रमांक किती आहे? सी. घटना क्रमांक सी. पहिल्या पाशावरील अंक हा दुसऱ्या पाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. याला जर आपण ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला जागा पुरेल.
ओके, बघा घटना क्रमांक सी काय आहे की पहिल्या फाशीवरील अंक हा दुसऱ्या फाशीवरील अंकापेक्षा मोठा असतो. ओके, म्हणजे काय, समजा असं तुम्हाला दिलंय भाऊ 1 आणि 2, बरोबर का. तर हा तुमचा पहिला फासा आणि हा तुमचा दुसरा फासा आहे, बरोबर का. हा पहिला फासा आणि दुसरा फासा, तर पहिल्या फाशावरचा अंक मोठा पाहिजे, म्हणजे हा जो आहे का हा मोठा पाहिजे आणि तो छोटा पाहिजे. ओके, आता इथं आहे का नाही, मग आपण काय करू, सगळे चेक करूया. ओके, आणि जे जे असतील ते लिहूया. तर बघा इथं 1 1 1 2, इथं बघा बरोबरीत पण नाही पाहिजे, पहिल्या फाशावरचा अंक मोठाच पाहिजे. मग इथं बघा, इथं सगळे पहिल्या फाशीवरचे 1 आहे 1 आहे 1 आहे आणि सगळे 1 2 3 4 5 6, म्हणजे पहिल्या फाशीवर नाही. त्यानंतर दुसऱ्या फाशीवरती विचार केला तर बघा इथं भेटतो 2 1. तर इथं लिहून टाकू आपण 2 आणि 1, सी बरोबर किती 2 आणि 1. ओके, त्यानंतर जर 2 2 चा विचार केला तर दोघेही सारखे आहेत, बरोबर का. आपल्याला पहिल्या फाशीवरचा अंक मोठा पाहिजे. इथं पण पहिल्या फाशीवरचा अंक मोठा नाही, इथं पहिल्या फाशीवरचा अंक मोठा आहे का नाही, इथं पहिल्या फाशीवरचा अंक मोठा आहे का नाही, इथं पहिल्या फाशीवरचा अंक मोठा आहे का नाही. ओके, दुसऱ्या फाशीवरचा अंक मोठा आहे, आपल्याला पाहिजे पहिल्या फाशीवरील अंक मोठा. ओके, इथं बघा 3 1. ओके, आपण घेऊ शकतो 3 1. त्यानंतर 3 2. इथं बघा पहिलं फाशीवरील अंक मोठा आहे, इथं पण पहिल्या फाशीवरचा अंक मोठा आहे, दुसरे दोन छोटे आहेत. ओके, त्यानंतर जर पुढे गेलो तर बघा 3 1 3 2, 3 3 नाही घेऊ शकत, सारखा नाही पाहिजे, पहिल्यावरचा मोठाच पाहिजे. मग 3 4 पण येत नाही, 3 5 पण येत नाही, 3 6 पण येत नाही. त्यानंतर जर विचार केला तर 4 1 येतो, बरोबर का. 4 1 4 2 घेऊ शकतो आपण, 4 1. त्यानंतर 4 2, त्यानंतर 4 3. ओके, त्यानंतर 4 4 घेऊ शकतो का, 4 4 पण नाही घेऊ शकत. ओके, सारखा पण नाही पाहिजे. त्यानंतर बघा 4 3 झाला, 4 4 नाही, 4 5 नाही, 4 6 नाही. तर 5 1 घेऊ शकतो, 5 2 घेऊ शकतो का, पहिला मोठा आहे, पहिल्या फाशावरचा मोठा पाहिजे, दुसरा छोटा पाहिजे. ओके, तर मग 5 1 घेऊ शकतो का, यस 5 1 घेऊ शकतो. त्यानंतर 5 2 घेऊ शकतो. त्यानंतर 5 3 सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर 5 4 सुद्धा घेऊ शकतो. 5 5 नाही घेऊ शकत. याच्या पुढे गेलो तर ओके, याच्या पुढे जर गेलो तर बघा 5 4 नाही, 5 5 नाही, 5 6 पण नाही, 6 1 घेऊ शकतो, 6 1 घेऊ शकतो. त्यानंतर 6 2 घेऊ शकतो. त्यानंतर 6 3 घेऊ शकतो. 6 4 घेऊ शकतो. 6 5 घेऊ शकतो. का बरं, इथं जर तुम्ही बघितलं तर पहिला अंक मोठा आहे, आपल्याला पाहिजे पहिल्या फाशावरील अंक मोठा दुसऱ्या फाशापेक्षा. तर इथे एन ऑफ सी किती आला, इथं आला एन ऑफ सी बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. परत एकदा मोजू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एन ऑफ सी किती आला 15. पण आपल्याला काय करायचंय, सीच्या घटनेची संभाव्यता काढायची. ओके, मग सीच्या घटनेची जर आपल्याला संभाव्यता काढायची तर आपण काय करूया, इथंच काढूया. आता इथं जरा ऍडजस्टमेंट करावंच लागेल आपल्याला. ओके, इथं साईडला काढून देतो आता. ओके, तुम्ही व्यवस्थित बघा. ओके, ह्या सीच्या घटनेची संभाव्यता मी इकडं, ही बी ची संभाव्यता आहे, ही ए ची संभाव्यता, सीच्या घटनेची संभाव्यता काय असेल, सीच्या घटनेची संभाव्यता सूत्र पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस. ओके, त्यानंतर पुढं पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी किती आलाय, एन ऑफ सी आलाय 15. ओके, आणि भागिले एन ऑफ एस किती आलाय 36. ओके, ते 36 आणि 15 हे दोघंही कुणाच्या पाड्यात आहे, तर 3च्या पाड्यात आहे. इकडे बघा 3 5 15, 3 1 3, 3 2 6, म्हणजे पी ऑफ सी किती आला, पी ऑफ सी आला 5 भागिले 12. पी ऑफ सी किती आला 5 भागिले 12. ओके, अशा प्रकारे आपण एच्या घटनेची संभाव्यता, बीच्या घटनेची संभाव्यता आणि सीच्या घटनेची संभाव्यता काढलेली आहे. हे तुम्ही शेवटी काय लिहायचं, म्हणून ए ची संभाव्यता 1 भागिले 6, बी ची संभाव्यता 0 आणि सी ची संभाव्यता 5 भागिले 12 इतकी आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पटापट घ्या. घेतलाय. ओके, आता याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे, एका पेटीत 15 तिकिटे आहेत, प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही आणि 2 घटना दिल्यात. पहिली घटना समसंख्या असणे आणि दुसरी संख्या 5च्या पटीत असणे. या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची. तर सगळ्यात पहिला आपण काय करू, नमुना अवकाश लिहूया. आपल्याकडे 15 तिकीट आहेत. ओके, नमुना अवकाश, एक पेटी आहे आणि त्याच्याकडे 15 तिकीट आहे. ओके, तर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर 11 12 13 14 15. टोटल किती तिकीट आहेत, 15. एन ऑफ एस किती आला 15. याच्यात 15 तिकीट आहे. बरं पुढे काय, घटना क्रमांक ए काय सांगते, आता इथे ए नाव दिलंय का नाही,
तरी पण आपल्याला घ्यावं लागेल, याला घटना ए म्हणावं लागेल, याला घटना बी म्हणावं लागेल, तिसरी असते तर घटना सी झाली असती. तर घटना ए बघा काय आहे, समसंख्या असणे. ओके, एक तिकीट काढायचं यादृच्छिक पद्धतीने. ओके, तर ती घटना समसंख्या असणे अशी आहे. तर लिहूया समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं मी. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 या संख्या येतात त्याला आपण समसंख्या अशा म्हणतो. ओके, तर याच्यापैकी बघा समसंख्या कोणत्या आहेत, ज्याच्या शेवटी त्या संख्या येतील त्या समसंख्या. तर पहिली तर 2, नंतर 4, 6, 8, 10, 12 आणि 14. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्या शेवटी 0 सम, 2, 4 या समसंख्या आहेत. तर यानॉफ ए किती आला, यानॉफ ए आलाय 7. बरोबर का, बघून घ्या वाटलं असतं, मोजून दाखवतो भाऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, 7 आहेत. त्यानंतर पुढे त्याची संभाव्यता काढावं लागेल आपल्याला, पी ऑफ बी. पी ऑफ बी बरोबर, सॉरी, पी ऑफ ए. ए आहे म्हटल्यानंतर पी ऑफ ए काढावं लागेल. तर काय सूत्र, एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. तर एन ऑफ ए किती आला टाकून देऊ आपण, एन ऑफ ए किती आला 7. ओके, भागिले 7 भागिले हे किती आहेत 15. तर ही झाली 7 भागिले 15. पहिल्याची संभाव्यता 7 भागिले 15. घटना क्रमांक बी, घटना बी काय सांगते, संख्या 5च्या पटीत असणे. संख्या 5च्या पटीत असणे. 5च्या पटीत म्हणजे काय रे, 5च्या पाड्यात. बरोबर, संख्या 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात. आता 5च्या पाड्यात कोण कोण आहे, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 10 आणि 15. ओके, तर एन ऑफ बी किती आला 3. पण आपल्याला काढायचं कोण, आपल्याला काढायचं आहे पी ऑफ बी, म्हणजे याची संभाव्यता म्हणजे पी बी बरोबर. ओके, एन बी भागिले एन एस. आता सूत्र कसं तयार करायचं हे मी सांगितलंय सुरुवातीलाच. बरोबर, तर इथं लिहूया बाकीचं आपण. आपल्याकडे जागेची कमतरता आहे. ओके, कमतरता म्हणजे काय, पुढचं पान घेतलं तर परत मागे यावं लागेल म्हणून ऍडजस्टमेंट करूया. एन ऑफ बी किती आलाय, एन ऑफ बी आलाय 3 भागिले. ओके, एन ऑफ एस किती आलाय 15. तर मला सांगा हे दोघं कोणाच्या पाड्यात आहे, 3 च्या. 3 1 3, 3 5 15. तर पी ऑफ बी किती आला, पी ऑफ बी आलाय 1/5. पी ऑफ बी किती आला 1/5. ओके, म्हणजे काय, घटना ए ची संभाव्यता 7/15 आहे आणि दुसऱ्या घटनेची संभाव्यता किती आहे 1/5 इतकी आहे. ओके, चला लिहूया पुढं. पुढच्या याच्यावरती लिहू आपण उत्तर कसं लिहायचे. म्हणून घटना ए ची संभाव्यता 7/15 व घटना बी ची संभाव्यता ओके किती आहे 1/5 इतके आहे. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न क्रमांक 4, अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. अंकांची पुनरावृत्ती नाही करायची आपल्याला, म्हणजे एका सोबत एक अंकाने आला पाहिजे. समजा इथं 2 आहे तर 2 सोबत 2 नको आहे, 3 सोबत 3 नको आहे, बरोबर का? त्यानंतर 5 सोबत 5 नको, याला म्हणतात पुनरावृत्ती. ओके, पण पेपरमध्ये एकदा ओके 4-5 वर्षांपूर्वी एक असा प्रश्न आला होता. ओके, 2020च्या आधी, आता त्याला 7-8 वर्ष झाल्या. त्याच्यामध्ये प्रश्न आला होता अंकांची पुनरावृत्ती करून. आता मुलांना वाचायची सवय ही असते की अंकांची पुनरावृत्ती न करता तर ते वाचत नाही व्यवस्थित. तर लक्षात ठेवायचं, सांगितलं काय अंकांची पुनरावृत्ती न करता, मग अंक रिपीट करायचे नाही, एका सोबत एक घ्यायचं नाही. पण जर सांगितलंय अंकांची पुनरावृत्ती करून तर मग तिथं 2 सोबत 2, 3 सोबत 3 तुम्ही घेऊ शकता. ओके, तर इथं आपल्याकडे
ओके, अंक कोणते आहेत बघूया. अंक कोणता कोणता आहे? 2, 3, 5, 7 आणि 9. इथं आपण नमुना अवकाश लिहू डायरेक्ट. काय येईल बरं नमुना अवकाश? ओके, 2 सोबत 3 घेऊ, 2 सोबत 5, 2 सोबत 7, 2 सोबत 9, बरोबर. त्यानंतर 3 सोबत 2, 3 सोबत 3 नाही घेऊ शकत, 3 सोबत 5 घेऊ. 3 ओके, 3 सोबत 7, 3 सोबत 9. त्यानंतर 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 7, 5 सोबत 9. ओके झालंय. आता 7 सोबत 2, 7 2, 7 3, 7 5, 7 2, 7 3, 7 5 आणि लास्टला 7 सोबत 9. ओके, आणि त्यानंतर पुढं काय? 9 सोबत 2, 9 सोबत 3, 9 सोबत 5, 9 सोबत 3, नंतर 9 सोबत 5 आणि 9 सोबत 7. ओके, तर किती आले बरं हे सगळे? याला जरा व्यवस्थित ऍडजस्ट करतोय, एकच मिनिट. किती आहेत बघा हे एकूण? एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आहे. त्यानंतर पुढे घटना क्रमांक 1 काय सांगते? ती संख्या विषम असेल. ओके, पहिल्या घटनेला नाव देऊ, घटना आहे, आणि ती संख्या कशी पाहिजे? ती संख्या विषम. विषम पाहिजे. आता जर ती संख्या विषम पाहिजे तर बघा ए बरोबर विषम संख्या म्हणजे काय मी शिकवलं काय? ज्या संख्येच्या शेवटी 1 3 5 7 9 ह्या संख्या येतात त्या विषम संख्या असतात. हे सर्व संख्या 5.2 मध्ये 5.3 मध्ये पण मी शिकवलं, बरोबर का? तर इथं मला सांगा ज्यांच्या शेवटी हे ना अंक भेटतील का त्या विषम? इथं बघा 23 25 27 29 सगळे विषम. 23 25 27 29 का बरं? शेवटी बघा 3 5 7 9, 3 5 7 9. त्यानंतर पुढे काय? ओके 32 समसंख्या शेवटी 2 आहे. 35 37 39, 35 37 त्यानंतर 39. पुढे 39 नंतर 52 नाही, 53 57 59, 53 57 आणि 59. त्यानंतर पुढे 59 नंतर 72 नाही कारण की शेवटी 2 आहे. 73 75 79, 73 75 79, बरोबर का? 75 79. त्यानंतर बघा 92 तर नाही शेवटी 2 आहे. 93 95 97, 93 95 97. ओके, आता नजर चुकीने एखाद्या वेळेस माझी मिस्टेक होते, आज नाही. ओके, मागेच्या व्हिडिओमध्ये सांगतो एका ठिकाणी मिस्टेक झालेली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला त्या मिस्टेक काय होतील क्लिअर करता येतील आणि त्याच्यावरती परत एकदा व्हिडिओ अपलोड करून टाकता येतील. तर बघा एन ऑफ ए किती आहे? एन ऑफ ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, पण आपल्याला काय करायचं? याची संभाव्यता काढायची. मग याची संभाव्यता काय असेल? पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. तर एन ऑफ ए आलाय 16, डायरेक्टली तो एन ऑफ एस किती आलाय? 20. हे दोघं कोणाच्या पाड्यात आहे? 4 चौक 16, 4 25, 4 भागिले 5, म्हणजे पी ऑफ ए बरोबर किती? 4 भागिले 5 आलाय. पी ऑफ ए किती? 4 भागिले 5. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 मधील घटना क्रमांक 1 संपलेले आहे. आता घटना क्रमांक 2 आपण बघूया. ओके, घटना क्रमांक किती? 2. मग तिला आपण घटना बी नाव देऊ. काय नाव देऊ? घटना बी. काय म्हटलंय घटना क्रमांक बी मध्ये बघा? ओके, ती संख्या 5च्या पटीत असणे. ती संख्या 5च्या पट्टीत असणे. 5च्या पट्टीत समजतं की तुम्हाला, म्हणजे 5च्या पाड्यात असणे. आता तुम्ही म्हणता सर आम्हाला 5चा पाडा फक्त कितीपर्यंत येतो? 5चा पाडा फक्त आम्हाला 50 पर्यंत येतो, त्याच्या पुढे येत नाही. मग लक्षात ठेवायचंय ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5, तर त्या संख्या ओके शेवटी जर असेल असे नंबर तर त्या संख्या 5च्या पाड्यात असतात. कोणाच्या? 5च्या पाड्यात. 5च्या पाड्यात असतात. बरं, मग आता चला लिहूया बी बरोबर काय काय आहे?
हां इथं 25 35 त्यानंतर 25 35 75 आणि 95. 25 35 75 आणि 95. ओके, या सगळ्या 5च्या पाड्यात आहे. तर एन ऑफ बी किती आला? एन ऑफ बी बरोबर 1 2 3 4. ओके, तर याचं बघा आपल्याला संभाव्यता काढायची. तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी किती आलाय? 4. एन ऑफ एस किती आलाय? 20. बघा एन ऑफ एस किती आलाय? एन ऑफ एस आलाय 20. तर बघा कुणाच्या पाड्यात आहे? 4च्या. 4 1 4 4 25. म्हणजे पी ऑफ बी किती आला? पी ऑफ बी आला आपला 1/5. किती आला? 1/5. ओके, तर शेवटी उत्तर कसं लिहायचं ते सांगतो मी तुम्हाला. ओके, शेवटी उत्तर आपण इथं लिहूया. चला इथं लिहू का खाली? ओके, ते तुम्हाला बेसिकसाठी. म्हणून घटना ए ची संभाव्यता 4/5 व घटना बी ची संभाव्यता ओके 1/5 इतके आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटापट. घेतलाय? याचं देखील घ्या. ओके, आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. या सराव संचाच्या म्हणजे इथं आपला चॅप्टर फिनिश होईल. काय म्हटलंय बघा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. याचं जरा बेसिक सांगतो. याचं बेसिक ऑलरेडी मी सांगितलंय सराव संच 5.2 मध्ये. परत एकदा सांगतो. ओके, पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण पत्ते असतात. एकूण किती पत्ते असतात? एकूण पत्ते असतात 52. त्यानंतर त्या 52 मध्ये जर विचार केला तर 26 असतात लाल, 26 असतात काळे. ओके, ह्या 26 लालचा जर विचार केला तर 13 असतात बदाम, 13 असतात चौकट. पाठ करून टाकायचंय. ओके, खेळायसाठी नाही, आपल्या नॉलेजसाठी. ओके, हे तुम्हाला कामाचं आहे कारण की याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न येतो. त्यानंतर 13 इस्पिक असतात, 13 किलोवर. ओके, त्यानंतर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये 3 चित्रयुक्त पत्ते असतात. याच्यामध्ये पण 3 चित्रयुक्त पत्ते असतात म्हणजे चित्र असणार आहे. याच्यामध्ये पण 3 चित्रयुक्त असतात. याच्यामध्ये पण 3 चित्रयुक्त पत्ते असतात. ते चित्रयुक्त पत्ते कोणते? ओके, ते असतात बघा चित्र असणारे पत्ते कोणते? चित्र असणारे राजा, राणी आणि गुलाम. ओके, लक्षात ठेवायचंय 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये 26 लाल असतात, 26 काळे. तर 26 लाल मध्ये 13 बदाम, 13 चौकट, 13 इस्पिक, 13 किलोवर. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये 1 ते 13 नंबर असतात. याच्यामध्ये पण 1 ते 13 नंबर, याच्यामध्ये पण 1 ते 13 नंबर, याच्यामध्ये पण 1 ते 13 नंबर आहे. शेवटचे जे असतात 11 12 13 राजा, राणी, गुलाम असतात आणि ते चित्रवाले पत्ते असतात. म्हणजे एकूण चित्रयुक्त पत्ते जर विचार केला ओके तर एकूण किती आहेत? एकूण चित्रयुक्त पत्ते बरोबर 12. ओके, 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये 12 असे पत्ते आहेत जे चित्रयुक्त आहेत. कॅटचं इथपर्यंत. आता काय म्हटलंय बघा. ओके, काय म्हटलंय? योग्य रीतीने पेचलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. सगळ्यात पहिले नमुना अवकाश लिहू. ओके, आता नमुना अवकाश लिहित असताना लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय? की नमुना अवकाश 2 प्रकारे लिहू शकतात. ओके, हा प्रकार जो मी लिहितोय तो पण काय यस मध्ये 26 लाल असतील, 26 काळे असतील, किंवा काही मुलं काय लिहू शकतात. ओके, याच्या प्लेसवर ते असं लिहू शकतात 13 बदाम, 13 चौकट, 13 इस्पिक, 13 किलोवर. ते पण चालतंय. ओके, टोटल किती? एन ऑफ एस किती आला? एन ऑफ एस आला 52. बरं, हे झाल्यानंतर घटना क्रमांक 1 काय आहे? घटना आहे यक्का मिळणे. घटना 1 काय आहे? यक्का मिळणे. यक्का म्हणजे समजतंय का? 1 नंबर मिळणे. ओके, तर तुम्हाला मी आता शिकवलं की हे जे 26 लाल आहे त्याच्यामध्ये 13 13चे 2 ग्रुप, 26 काळ्यामध्ये 13 13चे 2 ग्रुप, म्हणजे एकूण 13 13चे 4 ग्रुप.
याच्यामध्ये 1 ते 13 नंबर आहे, याच्यामध्ये 1 ते 13, 1 ते 13, 1 ते 13. तर आपल्याला 1 नंबरवाला पत्ता पाहिजे. मग याच्यामध्ये 1 नंबर आहे, याच्यामध्ये पण 1 नंबरचा असणार, याच्यामध्ये पण 1 नंबरचा आणि याच्यामध्ये पण 1 नंबरचा, म्हणजे 4 1 नंबरचे पत्ते असणार, म्हणजे 4 एक्के असणार. कोणाकोणाचे? ओके, एक असणार बदामचा एक्का, त्यानंतर एक असणार चौकटचा एक्का, एक असणार एस्पिकचा एक्का, एक असणार किलोवरचा एक्का. ओके, अशा प्रकारे ए मध्ये 1 2 3 4 4 एक्के येतील, म्हणजे एन मध्ये ज्या घटना असतील, जे घटक असतील ते असतील 4. तर आपल्याला याची संभाव्यता काढायची. मग संभाव्यता कशी काढू आपण याची? पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ काय रे एस. ओके, तर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए किती आलाय 4 भागिले एन ऑफ एस किती 52. हे दोघं कोणाच्या पाड्यात आहे? 4च्या. बघा 4 1 4, तर 4 1 4, 5तून 4 गेले ते 5तून 4 गेले तर 1 उरला, 1 वरती 2 घ्या. ओके, 4 त्रिक 12, म्हणजे पी ऑफ ए किती आला? पी ऑफ ए आला 1/13. ओके, 4 1 4 आणि 13च्या पाड्यात बघा 4 नंबरला 52 आहे, म्हणजे 52 भागिले जर 4 तुम्ही केले तर 4 1 4, 5तून 4 गेले 1, त्याच्यावरती 2. ओके, 4 त्रिक 12, परत 13, बरोबर. म्हणजे 1 भागिले 13 याची संभाव्यता झाली. साईडला करू शकता तुम्ही. 4 आणि 52 दोघेही 4च्या पाड्यात आहे, 4 1 नंबरला आणि 52 13 नंबरला. ही झाली याची संभाव्यता. नंबर 2, इस्पिक पत्ता मिळणे. दुसरा लय सोपा आहे. घटना क्रमांक बी काय आहे? घटना बी आहे इस्पिक पत्ता मिळणे. इस्पिक पत्ता मिळणे. ओके, तर इस्पिक पत्ता मिळणे मला सांगा, टोटल इस्पिक पत्ते किती आहेत? 13. मिळायचं तर इथंच जावं लागेल इस्पिक मध्ये. बदाम घेऊन काय करणार आहे आपण? आपल्याला इस्पिक पाहिजे. चौकट घेऊन काय करणार आहे? आपल्याला इस्पिक पाहिजे. किलोवरकट पण नाही जाणार आपण, आपल्याला इस्पिक पाहिजे, बरोबर का? आपण काय करूया, याच्यामध्ये 13 इस्पिक पत्ते, 13 इस्पिक पत्ते. तर एन ऑफ बी किती आला? टोटल 13. पण आपल्याला काढायचं कोण आहे? आपल्याला याची संभाव्यता काढायची, म्हणजे पी ऑफ बी. तर पी ऑफ बी किती येईल बरं? एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. आता एन ऑफ बी एन ऑफ एस हे इंग्लिशमध्ये म्हणतो मी, कारण की मी इंग्लिशमध्ये जास्त करून शिकवतो, त्याच्यामुळे ती सवय लागली. ओके, तर तुम्ही ते समजून घ्या. पी बी म्हणजे बी ची संभाव्यता, बी चे घटक, एस चे घटक. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी किती आला? 13. एन ऑफ एस किती आला? 52. 13 1 13, 13 चौक 52. 13च्या पाड्यात दोघं पण आहे, म्हणजे पी ऑफ बी किती आला? 1/4. 1/4. अशा प्रकारे आपण घटना क्रमांक 2 ची पण संभाव्यता काढलेली आहे. शेवटी उत्तर काय लिहायचंय? घटना याची संभाव्यता ओके, घटना याची संभाव्यता किती आली बघ? सांगा कमेंट मध्ये किती आली? 1/13 वा घटना बी ची संभाव्यता किती आहे? 1/4 इतकी आहे. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पटापट. घेतलाय? याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 5.4 आज संपवलेला आहे आणि याचप्रमाणे संभाव्यता नावाचा चॅप्टर देखील संपवलेला आहे. उद्यापासून आपण सांख्यिकी नावाचा जो शेवटचा चॅप्टर आहे तो देखील सुरू करणार आहोत. तत्पूर्वी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.